प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो की प्रभूमध्ये आपण एकत्र आहोत. छान छान छोटी बाळ प्रभूमध्ये एकत्र आहेत. आणि होय, देवाचं राज्य अशाच लोकांचं आहे. मी सांगतो बा बरेच वेळा की जे नम्र आहेत, लीन आहेत, परमेश्वराच्या प्रती नम्र आहेत, देवाच्या वचनाच्या ठाई नम्र आहेत, अशाच लोकांचं देवाचं राज्य आहे. आणि होय, आपण तसे बनावं, नम्र राहावं, शांत राहावं, याकरता आपण आज स्तुती प्रार्थनामध्ये जाणार आहोत. नम्रपणे त्या प्रभूच्या चरणी आपण जाणार आहोत. स्तोत्रसंहिता 9 याचं पहिलं वचन काय म्हणतं? स्तोत्रसंहिता 9 याचं पहिलं वचन, मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. होय, हे दाविदाचं स्तोत्र आहे. मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व कृतीचे वर्णन करीन. आपण त्याच्या कृती न विसरणारे असे आपण असलो पाहिजे. पहा, आपलं मागचं आयुष्य, आपण अनेक संकटातून आलेलो असो, परमेश्वराने आपल्याला त्या सर्व परिस्थितीतून काढलेलं असेल, अशा अनेक साक्षी तुमच्या जीवनात असतील. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना येतात किंवा संकट येतात, दुःख येतात, तर तुम्ही त्या मागील गोष्टींकडे लक्ष लावणारे असला पाहिजे की ज्या साक्षींद्वारे परमेश्वराने तुम्हाला आजपर्यंत राखलं आहे. तेच वचन आपल्याला आज शिकवतं की मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन. या आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये आई आहेत, त्यांना प्रार्थना करण्यासाठी विनंती करतो. ते प्रार्थना करतील येणाऱ्या वचनाकरता. आणि आम्हाला यातल्याची सुट्टी देऊ बाप्पा, आणि आम्ही विश्वास ठेवून चालावं. आम्ही दृढ विश्वास व्यवस्थित राहावा बाप्पा. आम्ही कधी कधी बाप्पा आमचा विश्वास डळमळत होतो बाप्पा, ते हो नाही यासाठी बाप्पा मी तुझ्याकडे सदर पसरते मागते बाप्पा. आम्ही मोनालीसाठी तुझ्याकडे विनंती करते बाप्पा. तिला बाप्पा ह्या लेकरांसाठी परत पाठवते बाप्पा. हे लेकरांना तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. हे लेकरांना तू आशीर्वाद करते बाप्पा. बाळासाहेबांना पण तू आशीर्वाद करते बाप्पा. ते काही आमच्यासाठी बाप्पा ते वेळ देतो बाप्पा, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते परमेश्वरा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ दिली आणि सुंदरशा वेळेमध्ये आपण आज एकत्र आहोत. होय, आईने बघा, त्या वयाने एवढ्या मोठ्या आहेत, पण त्यांनी प्रार्थनेमध्ये कबूल केलं की आपली विश्वासात डळमळ होते. आणि होय, असे जे कबूल करतात प्रभू समोर नम्रपणे, परमेश्वर त्यांना आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. याकरता त्या जय जयकार करणाऱ्या, आपल्या ठाई जय देणाऱ्या विजयवंत ख्रिस्ताचे आपण नेहमी जय जयकार करणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जय जय प्रभु येशू की, जय जय प्रभु येशू की, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. हालेलुया, हो होसाना, ला 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 ला, हालेलुया, आमेन. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप, बोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादान. खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप,
डोलो अब तुम अपने हृदय को जिसमें रहे नादान। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, हो होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो केवन हारा, नाव लगा लो पार। ग्रहण करो तुम आज यीशु को, प्रेम की बहती धार। उसको बना लो केवन हारा, नाव लगा लो पार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तू मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तू मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम भी तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम भी तैयार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसाना, ला 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 ला। हालेलुया, आमेन। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिली, उपकार मानतो। होय प्रभू, प्रभूमध्ये आम्हाला सुंदरसा वेळ दिलास, एकत्र आणलंस। तुझी स्तुती करण्याकरता ख्रिस्तामध्ये तू आम्हाला एकत्र आणून धन्यवाद देतो। होय प्रभू, आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झालेल्या आहेत, अपराध झालेले आहेत, त्या सर्व चुकांची, अपराधांची, विचारिक गोष्टींची ख्रिस्ताच्या नावात तू आम्हाला क्षमा कर। ज्यांनी आमची मनं दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो। आणि होय, येणारे वचन प्रत्येकाच्या जीवनात तू आशीर्वादित करशील, कार्यान्वित करशील, आम्हास ठाऊक आहे। ते ऐकणारे कान ख्रिस्तामध्ये तू आम्हास दे। आमचे आत्मिक डोळे ख्रिस्तामध्ये उघडले जात असं तू कर। ही प्रार्थना प्रभूशीच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपणास दिली आणि या वेळेमध्ये आपणास एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। की प्रभू महान आहे,
आणि प्रभूने एक सुंदरशा वेळेमध्ये आपणास वचन ऐकण्याकरता, त्याचा आत्मिक बोध देण्याकरता, आपली मन स्थिर करण्याकरता आपणास देवाच्या वचनाचा मन्ना दिलेला आहे. त्याचं आत्मिक खाद्य त्याने आपणास पुरवलेलं आहे आणि ते पुरवलेलं खाद्य आपण खाल्लं पाहिजे, तर आपलं मन अंतःकरण स्थिर होईल. तो त्याच्या वचनाद्वारे रोग आजार बरे करतो, मार्गदर्शन दाखवतो. हे सर्व परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे करतो. या आपण त्याच्या वचनाकडे जाऊया. त्याचं वचन पुन्हा एकदा आपणास विश्वासात, धीरामध्ये स्थिर करेल. आज जो आपण संदेश ऐकणार आहोत, पारितोषिक निश्चय मिळणार. देवाचं वचन सांगतं पारितोषिक जे आहे तुम्ही निश्चय मिळणार आहे. तुम्ही डळमळीत होऊ नका. परिस्थिती तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या केलेल्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नसतील तरी सुद्धा जे काही देवाचं वचन तुम्हाला विश्वास देत आहे, धीर देत आहे, त्यानुसार स्थिर राहणाऱ्याशी बना. कारण की पारितोषिक निश्चय मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रार्थनांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत. या जगात आणि येणाऱ्या युगामध्ये, येणाऱ्या सार्वकालिक जगामध्ये पण तुम्ही जाणार आहात. पण त्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? जे देवाचं वचन आहे ते धरून ठेवलं पाहिजे. जो विश्वास तुमच्या ठायी आहे तो धरून तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्ही घट्ट धरून राहिला पाहिजे. जे देवाचं वचन तुम्हाला सांगतं, जे विश्वास आहे तुमच्या ठायी. कलाई बोलता बोलता बोलल्या की मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास माझा आहे. आणि होय, देवाचं वचन सांगते की जर मोहरीच्या दाण्या एवढा जरी तुमच्या ठायी विश्वास आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे? ते धरून ठेवला पाहिजे. तुम्ही तुमच्या समोर परिस्थिती तशी होत नाही, बदलत नाही, पण परमेश्वराने प्रत्येक गोष्टीचा समय ठेवलेला आहे. पाडून टाकण्याचा समय आहे, उभा करण्याचा समय आहे, काढून टाकण्याचा समय आहे, लागवडीचा समय आहे. प्रत्येक समयाचं परमेश्वराने नियोजन केलेलं आहे आणि परमेश्वर त्याच समयात त्या गोष्टी करणार आहे. आपण काय केलं पाहिजे? आपण स्थिर राहिलं पाहिजे. दिलेल्या वचनाद्वारे, टाकलेल्या विश्वासाद्वारे आपण स्थिर राहिलं पाहिजे, धीर धरला पाहिजे आणि जे आहे ते पकडून स्थिर राहिलं पाहिजे. जो तुमच्याकडे विश्वास आहे, वचन आहे, जेवढा तुमचा विश्वास आहे, जेवढा तुम्ही प्रार्थना करता, जेवढी वचन वाचायला मिळतात तुम्हाला, ते तुम्ही सर्व काही धरून राहणारे असला पाहिजे. पहा, आपण काही मागच्या संदेशामध्ये वचन ऐकली होती. शेतकरी असाच असतो. शेतकरी आपलं शेत नांगरतो, पाऊस येण्याची वाट पाहतो, पहिल्या पावसाची, शेवटल्या पावसाची तो वाट पाहतो. त्याच्यातही धीर असतो, तो निराश होत नाही. पाऊस येईल न येईल, पण तो पावसाच्या समयी काय करतो? नांगरणी करतो. आपणही आपल्या जीवनामध्ये आपले सर्व काटेकुसळ काढून टाकली जावीत, त्यामुळे आपण नांगरणी करत राहिलं पाहिजे. आपलं काम आहे नांगरणी करणं, मागणं, ख्रिस्तामध्ये पित्याकडे मागणं, हे आपलं काम आहे. आणि वाट पाहणं, परमेश्वराच्या प्रार्थनेचे उत्तर देण्याची वाट पाहणं. जसं शेतकरी काम करतो तसंच आपणही काम करणारे असलो पाहिजे. आणि मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. आपण काय केलं पाहिजे? धीर धरला पाहिजे आणि वाट पाहणारे आपण असलो पाहिजे. हा वाट लांबणीची होऊ शकते, लांबणीची होऊ शकते. तुमची परीक्षा अजून लांबणी पडू शकते, त्याला वेळ लागू शकतो, परंतु धीर सोडला नाही पाहिजे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे, परमेश्वरावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे. तो तुमची परिस्थिती बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. पारितोषिक निश्चय मिळणार. शेतकऱ्यासारखं तुम्ही वाट पाहिलं पाहिजे. याकोबाच्या पत्रात याकोब सांगतो, पहा, आपण ही वचन ऐकली होती, पुन्हा एकदा आज ऐकूया.
याकोबाचे पत्र 5वा अध्याय. सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध. सोशिकपणा बाळगावा म्हणून बोध याकोब त्याच्या पत्रात 5वा अध्यायात करतो. आणि होय, आपण तो सोशिकपणा बाळगला पाहिजे, धीर बाळगला पाहिजे, विश्वास बाळगला पाहिजे. याकरता याकोब शेतकऱ्याचं उदाहरण देतो. शेतकऱ्याचं उदाहरण देतो. काय देतो पहा. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 7 वचनापासून वाचूया आपण. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौलवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्यावेळी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविरुद्ध चिडून कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दारानजीक उभा आहे. पहा, तुमची परिस्थिती बदलत नाही. मनुष्याचा एक स्वभाव असतो की तो एकमेकांना दोष लावतो, एकमेकांची निंदा करतो, प्रार्थनांची उत्तर मिळत नसेल म्हणून संशय धरतो. पण देवाचं वचन काय सांगतं की याकोब सांगतो, बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. शेतकरी शेतामध्ये पीक येण्याकरता पहिला व शेवटल्या पावसाची धीराने वाट पाहतो. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही पेरलेलं आहे, जो काही विश्वास आहे, जे काही मागत आहात, त्याची वाट पाहणारे बना. ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत धीर धरा. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपला विश्वास धीर राखला पाहिजे. जे काही तुम्ही प्रार्थना करत आहात, ज्या परिस्थितीतून तुम्ही चाललेला आहात, परिस्थिती विपरीत असेल, तुम्ही जे प्रार्थना करता तशी ती तुम्हाला दिसत नसेल, बदलताना तुम्हाला दिसत नसेल, पण परमेश्वर कार्य करत आहे आणि ख्रिस्तही कार्य करत आहे. तुमच्या प्रार्थनावर तो काय करत आहे? कार्य करत आहे. तुम्ही धीर धरला पाहिजे. याकोब शेतकऱ्याविषयी उदाहरण देऊन सांगतो. तो पहिला आणि शेवटल्या पावसाची वाट पाहतो. तुम्ही धीर धरा, आपले अंतःकरण स्थिर करा. जे अंतःकरण तुमचं बेचैन झालेलं आहे, प्रार्थनांची उत्तरं मिळत नाहीत म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? पहिलं अंतःकरण स्थिर केलं पाहिजे. स्तोत्र संहितेमध्ये वचने पहा. हे म्हणा, तू आतल्या आत का तळमळत आहेस? ते तळमळणं होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा, प्रभू येशूवर विश्वास ठेवा आणि त्याला सांगा, तुम्ही धीर धरा, आपले अंतःकरण स्थिर करा, कारण की प्रभूचे आगमन जवळ आले आहे. होय, प्रभू येशू येण्याचं आगमन जवळ आलेलं आहे. यामुळे अनेक गोष्टी तुमच्या जीवनात अशा होत असतील की प्रियजन तुम्हाला सोडून जात असतील, एकमेकावर आरोप टाकत असतील. सून सासूवर, सासू सुनेवर अशी विपरीत परिस्थिती दिसत असेल. जर आपल्याला देवाचं वचन कळतं तर आपण काय केलं पाहिजे की आपल्या अंतःकरणाला स्थिर केलं पाहिजे, धीर राखला पाहिजे, कारण की प्रभूचं आगमन जवळ आलं आहे. त्या शेतकऱ्यासारखं आपण धीर धरला पाहिजे पहिल्या आणि शेवटला पाऊस पडण्याची. एकमेकांबद्दल कुरकुर जर आपल्या जीवनात असेल तर आपण काढून टाकली पाहिजे, कारण की न्यायाधीश कुठं आहे? दारानजीक उभा आहे. तुम्ही जे विचार करता, कुरकुर करता, न्याय करता, तसाच तुमचा न्याय होतो. याकरता कोणाचा न्याय करू नका, कुरकुर करू नका, तर अंतःकरण स्थिर करा. प्रभूचं आगमन जवळ आले आहे. बंधुजन हो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्याचे दुःख सहन व त्याचा धीर याविषयी कित्ता घ्या. तुम्ही जे संदेश आहेत शास्त्रलेखामध्ये, जुने, पौल, नवीन, ख्रिस्ताचे प्रेषित, याविषयी आपण कित्ता घेणारे असलो पाहिजे. इर्मायाचा छळ झाला, दानियेलाचा पण छळ झाला, पौलाला मारण्यात आलं, पेत्राला मारण्यात आलं. ख्रिस्त आपला जो मेंढपाळ
त्याला वधस्तंभावर खिळण्यात आलं. तर आपणही त्या गोष्टींकडे पाहणारे असलो पाहिजे, त्याचा कित्ता घेणारे असलो पाहिजे. जर आज तुम्ही दुःखात आहात, क्लेशात आहात आणि तुमचं अंतःकरण अस्थिर असेल तर ते स्थिर करा. त्याला सांगा, तुमच्या मनाला, तुमच्या अंतःकरणाला, की परमेश्वरावर विश्वास ठेव आणि प्रभू येशूवर विश्वास ठेव. धीर ठेवणारे आणि जे तुमच्या ठाई आहे ते दृढ धरून राहणारे तुम्ही असला पाहिजे. पहा, रोमकरास पत्र 4 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं. रोमकरास पत्र 4 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं. आपले निर्जीव शरीर झाले, पाहायचं वचन किती सुंदर आहे. आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बलता येऊ न देता त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. प्रेज द लॉर्ड. आज तुमची ही परिस्थिती तशीच असेल. तुमच्याही जीवनामध्ये अशा दुर्मिळ गोष्टी असतील. तुम्ही प्रार्थना करते पण तुम्हाला उत्तर मिळत नाहीये. अब्राहमाच्याही जीवनामध्ये तशी परिस्थिती होती. अब्राहमाला देवाने वचन दिलं होतं 99 वर्षाचं झाल्यानंतर की पुढच्या वसंत ऋतूत तुझी बायको गर्भवती होईल, तुला बहुत राष्ट्रांचे मी बाप करेल. पण त्याची सारेची कूस निर्जीव झाली होती. पहा, इथं स्पष्ट सांगतंय वचन, आपले निर्जीव झालेले शरीर, त्याचं शरीर सुद्धा निर्जीव होतं, थकलेला होता, म्हातारा झालेला होता तो. आणि सारा हिच्या गर्भशयाचे निर्जीवपण, आणि साराच्या गर्भशयात निर्जीवपण होतं, ती पण म्हातारी झाली होती. तरी सुद्धा अब्राहमाने त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. आज तुम्ही सुद्धा या गोष्टी केल्या पाहिजेत. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही विश्वास धरलाय पण तसं घडत नाही असं तुमच्या डोळ्याला दिसत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, त्या सर्व निर्जीव गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं अंतःकरण मन स्थिर केलं पाहिजे. तथापि विश्वासात दुर्बलता येऊ न देता तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या विश्वासात दुर्बलता येऊ न दिली, तुमच्या विश्वासात दुर्बलता तुम्ही येऊ न दिली पाहिजे. तुम्ही देवाच्या वचनाकडे विश्वास ठेवला पाहिजे. ख्रिस्तावर, पित्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही असला पाहिजे. तुमची परिस्थिती बदलत नाहीये, ती निर्जीव आहे, अब्राहमाच्या शरीरासारखी आणि सारेच्या कुसेसारखी निर्जीव आहे, बदलत नाही. थकलेले आहात तुम्ही प्रार्थना करून, परंतु तुमच्या विश्वासात दुर्बलता येऊ देऊ नका. त्यांनी काय केलं पहा, अब्राहमाने काय केलं, त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासाने आपली डळमळ होऊ दिली नाही. जे देवाचं वचन होतं त्याला की तू बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे, या वचनाकडे पाहून त्याने विश्वासात डळमळ होऊ दिली नाही. आज आपल्यालाही वचन आहे, देवाचं वचन आहे, ख्रिस्त आहे, पिता आहे, पवित्र आत्मा आहे. त्याकडे पाहून, देवाच्या वचनाकडे पाहून आपल्या विश्वासात डळमळ होऊ देऊ नका. तुम्ही जे काही परमेश्वराकडे मागत आहात ख्रिस्तामध्ये, तो ऐकत आहे आणि त्याच्यावर तो कार्य करत आहे, यावर विश्वास ठेवा. कारण की वचन स्पष्ट सांगते की अब्राहमाचं शरीर निर्जीव झालं होतं, साराची कूस ही सुद्धा निर्जीव होती, पण अब्राहमाने त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, तर त्याने विश्वासात डळमळ होऊ न देता देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अडचणी, दुःखांकरता तुम्ही प्रार्थना करत असाल, पण त्यानुसार तुम्हाला मिळत नसेल, तर तुम्ही त्या तुमच्या शरीराकडे, तुमच्या निर्जीव अशा गोष्टींकडे पाहू नका. ख्रिस्त जो विश्वासाचा उत्पादक, देवाचं वचन याकडे पाहणारे बना. परमेश्वर त्यावर कार्य करत आहे, ख्रिस्त त्यावर कार्य करत आहे. तुम्ही ज्या प्रार्थना करतात, ख्रिस्त पित्याच्या उजव्या साईडला बसून त्या विनंत्या ख्रिस्ताकडे देत आहे.
तुमची परिस्थिती निर्जीव असेल, परंतु देवाचं वचन काय आहे? सजीव आहे. देवाचं वचन आत्मा आणि जीवन देणारं आहे. अब्राहमासारखा तुम्ही विश्वास धरणारे बना. तुमची परिस्थिती निर्जीव आहे, पण देवाचं वचन सजीव आहे. त्याने देववचनाकडे पाहून अविश्वासाने आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. त्याने काय केलं? विश्वासात डळमळ न होता पहा, त्याने विश्वासात प्रबळ झाला. वचनामुळे तो काय केलं? त्याने विश्वासात प्रबळ झाला. तो विश्वासात प्रबळ झाला आणि त्याने देवाचे काय केले? गौरव केले. त्याने विश्वासात प्रबळ होऊन देवाचे गौरव केले. आज आपलं जीवन कसं आहे? आपण विश्वासात प्रबळ होऊन देवाचे गौरव करत आहोत का? परमेश्वरा तू करशील, आम्हाला ठाऊक आहे, आम्ही जे मागत आहे तू आम्हाला देशील, कारण की तू तुझ्या इच्छेने आहे, तुझ्या समेटेने आहे, तुझ्या प्रीतीने आहे. कोणाचा आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून आम्ही मागत आहोत. काय आपला विश्वास असाच आहे काय? देवाचं वचन सांगतं तसा. जर तुमची डळमळ होत आहे तर त्या दुर्बलतेकडे पाहू नका, त्या निर्जीव झालेल्या गोष्टींकडे पाहू नका, तर देवाच्या पवित्र आत्म्यामध्ये आशा ठेवणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. लहान मुलांनाही देवाचं वचन आज सांगत आहे, तुम्ही प्रार्थना सोडू नका. परमेश्वर जेव्हा बदलेल परिस्थिती, ती खूप सुंदर असेल. तुम्हाला माहित नाही अशी गोष्ट परमेश्वर बनवून ठेवेल आणि तो त्याच्यावर काम करत आहे. ख्रिस्त काम करत आहे. तुमच्या जीवनात जी अडखळण आहे, अडचणी आहेत, आज तो परमेश्वर त्या काढणार आहे. आणि त्या जाऊस तोपर्यंत आपण देवाच्या वचनाकडे, देवावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, तर आपण देवाचं वचन धरून ठेवलं पाहिजे. निर्जीव झालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि विश्वासात प्रबळ होऊन देवाच्या वचनाद्वारे आपला विश्वास प्रबळ असं बनवा. आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना विनंतीवर काम करत आहे. ख्रिस्ताने त्या पोहोचवलेल्या आहेत पित्याकडे आणि योग्य वेळी तो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे दुसरे पत्र पहा. योहानाचे दुसरे पत्र आपण वाचूया. यातलं 9वं वचन काय म्हणतं पहा. योहानाचे दुसरे पत्र 9वं वचन. ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही. जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता व पुत्रही आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही. जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता आणि पुत्र आहे. बघा देवाचं वचन किती स्पष्ट सांगतं. तुम्ही आज प्रार्थना केलेल्या आहात, तुमच्याकडे वचन आहे, तर ते वचन मुळावू द्या तुमच्या जीवनामध्ये. आज तुम्ही ज्या संकटात आहात, अडचणीत आहात, आणि तेव्हा तुम्हाला जर देवाचं वचन मिळालेलं आहे, तर ते वचन तुमच्या जीवनात कार्य करू द्या. वाट पहा. लगेच प्रार्थना करून कार्य करणारे बनू नका, तर देवाची वाट पहा, ते धरून ठेवा. आणि जो पुढे पुढे जातो शिक्षणात, अर्धवट शिक्षण, अपुरी सुधार व्यवस्था म्हणतात त्याला पिता आणि पुत्र नाहीयेत. पिता पुत्र कोणाला आहेत? जे देवाचं शिक्षण, ख्रिस्ताचं शिक्षण धरून राहतात. तुम्ही तुमचा विश्वास धरून आहात का? ज्या प्रार्थना करतात त्या प्रार्थनेमध्ये टाकलेला देवावरचा विश्वास, ख्रिस्तावर टाकलेला विश्वास धरून आहात का? देवाचं वचन धरून आहात का? वाट पाहत आहात का? तर पिता आणि पुत्र आपल्याला आहेत. आणि जर आपण भयभीत होऊन, चंचल होऊन पळत आहोत पुढे पुढे, तर पिता पुत्र आपल्या बरोबर नाहीयेत. स्पष्ट वचन सांगतं, ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव नाही. जो शिक्षण
धरून राहतो त्याला पिता व पुत्र आहे. आज तरुणांना ही गोष्ट घेण्यासारखी आहे. हे वचन विश्वसनीय आहे. हे वचन घेण्यासारखं आहे. ख्रिस्त शिक्षणाला धरून राहा. पुढे पुढे जाणारे बनू नका. आणि जे धरून राहतात त्यांच्या जीवनात कार्य होतं. त्यांच्या जीवनात पिता आणि पुत्र येऊन वस्ती करतात, असं योहान कृष्णव्रतानामध्ये वचन आहे. तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे. तुम्ही पण जिंकणार आहात. विश्वास धरा. तुम्ही मागता त्यापेक्षाही सुंदर गोष्ट तुमच्या जीवनात करणार आहे परमेश्वर. आपल्याला ठाऊक नाही आपण काय मागतोय, परमेश्वर आपल्याला काय देणार आहे. तुमच्या जीवनातल्या अडचणी तो दूर करू शकतो. त्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट देऊ शकतो आपल्याला. आपल्याला ठाऊक नाही काय करणार आहे तो. याकरता आपण काय केली पाहिजे? आपण वाट पाहिली पाहिजे, धीर धरला पाहिजे, ख्रिस्त शिक्षणाला धरून राहिलं पाहिजे. पहा, असंच वचन शेवटच्या काळाविषयी दिलेलं आहे. प्रगटीकरण 3 अध्याय 10 वचन. प्रगटीकरण 3 अध्याय 10 वचन. तू माझे धीराचे वचन राखिले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. प्रेज द लॉर्ड. जर आपण धीराचं वचन राखून ठेवतो, धीर ठेवतो, वचन ख्रिस्ताचं शिक्षण धरून राहत आहोत, जरी परिस्थिती विपरीत आहे, तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळत नाही आहे, तुम्ही छळ, निंदा, त्रासातून जात आहात, तरी सुद्धा देवाचं वचन काय सांगते की जे धीराचे वचन राखतात, राखून ठेवतात, त्यांच्यावर पृथ्वीवर येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून ख्रिस्ताचा दूत योहानाला सांगतो मी त्याला सुद्धा राखीन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पृथ्वीवर जो छळाची परिस्थिती येणार आहे, जे संकट येणार आहेत, शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे पृथ्वी नष्ट करण्याकरता, त्या सर्व परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखीन जर तू माझं धीराचं वचन राखलं तर. बघा आपल्याला काय केलं पाहिजे. आज तुम्ही परीक्षेतून चाललेला आहात का? तर देवाचं धीराचं वचन राखा. म्हणजे परमेश्वर तुम्हाला सुद्धा राखणारा आहे. ख्रिस्त तुम्हाला सुद्धा राखणारा आहे. पहा, अजून एक वचन वाचूया आपण. फिलिप्पियरांस पत्र 4 अध्याय 4 ते 7 वचन. फिलिप्पियरांस पत्र 4 अध्याय 4 ते 7 वचन काय म्हणतात पहा. फिलिप्पियरांस पत्र याचा 4 अध्याय 4 ते 7 वचन काय म्हणतात. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा. पहा, देवाचं वचन सांगतो तुमची परिस्थिती कशी असू दे, तुम्ही ज्या काही प्रार्थना करलेल्या आहेत, विश्वास धरलेला आहे, वचन ऐकलेलं आहे, त्यानुसार आनंद करा. तुमची परिस्थिती विपरीत असू द्या, पण सर्व परिस्थितीत काय करा? प्रभूमध्ये आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. तुमची सौम्यता सर्वांस कळो, प्रभू जवळ आहे. जेव्हा तुम्ही अशा सर्व परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थिती असताना, जर तुमची निंदा होत आहे, छळ होत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही सौम्य राहता, शांत राहता आणि देवाचा आनंद करता, गौरव करता, तर तुमची सौम्यता इतरांना कळते. किती सुंदर वचन आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा. तुमची परिस्थिती विपरीत आहे, तुम्ही प्रार्थना करता तशी तुम्हाला उत्तर मिळत नाहीये, परंतु परमेश्वर तुम्हाला अनुकूल आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, पौल फिलिप्पियरांस पत्र 4 अध्याय 4 वचनात सांगतो की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. सर्व परिस्थितीत परमेश्वराला धन्यवाद देणारे बना. काय आपलं जीवन असं आहे का? आज निंदेतून जात असताना, त्रासातून जात असताना, प्रार्थनेची उत्तर मिळत नसताना, त्या अब्रामासारखा विश्वास आपल्या ठाई आहे काय? अब्रामाचं निर्जीव शरीर झालं होतं, सारेची कूस निर्जीव झाली होती, तरी सुद्धा त्याने विश्वासात डळमळ होऊ न देता, विश्वासात प्रबळ होऊन देवाच्या वचनानुसार त्यांनी विश्वास धरला आणि पुढच्या वसंत ऋतू तुझी बायको गर्भवती होईल, पुत्रा जन्म दिला, असं जे म्हटलं होतं ते पूर्ण झालं. आज तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही अडचणीत आहात, संकटात आहात, पण देवाचं वचन सांगतं की तुम्ही देवाच्या वचनानुसार तुमचा विश्वास प्रबळ करा आणि सर्व परिस्थितीत काय करा? आनंद करा.
प्रेज द लॉर्ड. धन्यवाद द्या सर्व परिस्थितीत. 1 थेसली 5व्या अध्यायात पण पौल सांगतो, सर्व परिस्थितीत देवाचा धन्यवाद करा. ही देवाची इच्छा ख्रिस्ताच्या ठाई, ख्रिस्तामध्ये तुमच्या ठाई आहे. हीच तर परमेश्वराची इच्छा आहे. विश्वासाच्या परीक्षेतून जात असताना आपण जो विश्वास पात्र आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. स्तोत्र संहितेमध्ये पण वचने पहा, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण की तुझी आकडी आणि काठी मज बरोबर आहे. देवाचं वचन तुमच्या बरोबर आहे. पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. जो विजयी झाला, जो सामर्थ्य देण्यास विजयी झाला, विजयी राणा ख्रिस्त, मरणावर विजय मिळवला, तो देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. तो सर्व निंदातून, सर्व छळातून, सर्व त्रासातून पार गेलेला असा आपला राणा आहे. प्रेज द लॉर्ड. यातलं 5वं वचन काय म्हणतं पहा, तुमची सौम्यता सर्वांस कळो, प्रभू जवळ आहे. पहा, जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थिती आहे, तुमच्याकडे अन्न नसेल, धान्य नसेल, तुमचा छळ चाललेला असेल, तुम्ही जे प्रार्थना करता तुमची उत्तर मिळाली नसेल, पण तुम्ही जर आनंद करणारे आहात तर तुमची सौम्यता काय होते? अशा सर्व परिस्थितीत जेव्हा तुम्ही सौम्य राहता, तुमची सौम्यता इतरांना कळते. जे तुमचा छळ करत आहे, जे निंदा करत आहेत, त्यांना कळते. याकरता प्रभूच्या सौम्यतेने, लीनतेने, दीनतेने राहणारे बना. शांतीने राहा. जर तुम्हाला शांती नाही आहे, प्रार्थनेची उत्तर मिळत नाही आहात, तर तुम्ही त्याला शांती मागा. जो शांती देणार आहे ख्रिस्त, तो पूर्ण शांती देईल. सार्वकालिक जीवनाचा आनंद तुमच्या ठाई भरेल. पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या देहाच्या अशक्तपणामध्ये सामर्थ्य घालेल. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. पहा, सर्व परिस्थितीत देवाचे धन्यवाद करणारे बना. फक्त ओटाने स्तुती करणं आणि परीक्षा आलं की आपण देवाला दोष देणं, आपल्या आई बाप्पांना जे मदत करत नाही त्यांना दोष देणारे असे बनू नका. परिस्थिती विपरीत आहे पण परमेश्वर अनुकूल आहे. तुमच्या प्रार्थनेची उत्तर देईल. योहान कृष्णवचनामध्ये ख्रिस्त म्हणतो, पहा, माझा पिताही आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे. तुम्ही ज्या प्रार्थना विनंत्या सादर केलेल्या आहेत ख्रिस्तामध्ये पित्याकडे, त्यावर परमेश्वर काम करत आहे. कारण की तुमच्या मागण्यापेक्षा अधिक आणि चांगल्या योजना त्याच्याकडे आहेत तुम्हाला देण्याकरता. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय म्हणतं पहा, कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तुमची प्रार्थना कशी असली पाहिजे? आभार प्रदर्शन म्हणजे तुम्ही प्रार्थना करत असताना ज्या मागण्या ख्रिस्तामध्ये पित्याकडे दिलेल्या आहेत, कशाची काळजी न करता त्याच्याकडे सुपूर्त केलेल्या आहेत, त्या मिळाल्याच आहेत असं आभार प्रदर्शन करणारे बना. प्रेज द लॉर्ड. योहान सुद्धा त्याच्या पहिल्या पत्रात 5व्या अध्यायात 14 वचनात 15 वचनात सांगतो, पहा, जर आपण त्याच्या इच्छेने मागतो तर ती मागणी आपल्याला मिळालीच आहे असं आपला काय भरोसा आहे. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. जेव्हा तुम्ही असे राहता, आभार प्रदर्शन करता, सर्व परिस्थितीत प्रभूचे धन्यवाद देता, आनंद करता, तेव्हा तुम्ही ज्या प्रार्थना केलेल्या असतात, म्हणजे तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे काय करेल? तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखेल. जेव्हा तुम्ही अशा प्रार्थना करता, दुःखात असता, संकटात असता, क्लेशात असता, पहा, आपल्या मेंढपाळाचा कित्ता घ्या. वधस्तंभावर असताना सुद्धा तो म्हणाला, हे बाप्पा, यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. जेव्हा तुम्ही संकटात असता, निंदेत असता, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही देवाचे धन्यवाद करता, आनंद करता आणि सर्व मागण्या शांतीने परमेश्वराकडे सुपूर्त करता, तेव्हा परमेश्वर काय करतो? म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखेल. प्रेज द लॉर्ड. किती आत्मिक वचन आहे हे. तुम्ही विश्वास ठेवणारे बना.
विश्वास धरून प्रार्थना करून सुद्धा संशय धरणारे असे अनेक जण आहेत. याकोब म्हणतो, मागतो तर संशय धरू नका. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आणि भुसासारखा तो आहे. तो चंचल आहे, तो स्थिर राहत नाही. देवाचं वचन जसं ऐकतो तसं स्थिर राहत नाही. विश्वास टाकला तसं वर्तणूक करत नाही. सर्व परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देणारे बना. फक्त सुखातच नाही तर संकटात सुद्धा देवाचा जयोत्सव करणारे बना. आणि वचन खूप आत्मिक आहे. जे मागता ते कसं तुम्ही मागितलं पाहिजे. तुमचं अंतःकरण आज भयभीत आहे, अस्वस्थ आहे, मन अस्वस्थ आहे, तर देवाचं वचन काय सांगतं की पहा, कशाची काळजी करू नका. तुम्ही कशाचीही काळजी करू नका. ज्या प्रार्थना तुम्ही शांतीने, प्रीतीने, विश्वास धरून पित्याकडे दिलेल्या आहेत, पिता आणि पुत्र त्यावर काम करत आहे. कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तुमची मागणी कशी केली पाहिजे? तुम्ही प्रार्थना ज्या गोष्टीविषयी तुम्ही करत आहात त्याच प्रार्थनामध्ये तुम्ही ते मिळालंय असं आभार प्रदर्शन करणारे बना. प्रेज लॉर्ड. काय आपल्या प्रार्थना अशा आहेत का आजपर्यंत? आपण केलेल्या आहोत का अशा? हे देवाचं वचन जसं आपल्याला सांगतं तसं का आपण चैनी करता मागणारे आहोत देवाकडे? आणि जेव्हा आपण अशी आभार प्रदर्शनासह आपली मागणी विनंती पित्याला कळवतो, तेव्हा पिता काय करतो? तुमच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे, तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. तो राखणारच आहे. तुमच्या प्रार्थना राखणार आहे, तुम्हाला उत्तर देणार आहे, तुमची परिस्थिती बदलणार आहे. पण तुमची वर्तणूक कशी असली पाहिजे? देवाच्या ह्या वचनानुसार असली पाहिजे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करणारे तुम्ही असला पाहिजे. आणि तुम्ही कशाची काळजी न करता तुमची प्रार्थना विनंती आभार प्रदर्शनासह देवाला कळवणारे असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पारितोषिक निश्चय मिळणार आहे जर तुम्ही दिलेलं वचन विश्वास दृढ धरून राहता. पहा, मत्ते 6व्या अध्यायामध्ये पण ख्रिस्ताने सांगितलेले वचन नमूद आहेत. मत्ते 6वा अध्याय, मत्ते 6वा अध्याय, गुप्त प्रार्थना यातली काही वचन वाचूया आपण. मत्ते 6वा अध्याय यातलं 6 ते 8 वचन वाचूया आपण. तू प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुला गुप्तदेशी पिता तुला फळ देईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा विदेशासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपल्या बहुभाषणाने आपले मागणे मान्य होईल असे त्यास वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हा जे काही अवश्य आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी पित्याला कळते. ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. प्रेज द लॉर्ड. बापाला ठाऊक आहे मुलगा कशासाठी आलाय, बापाला ठाऊक आहे मुलगी कशासाठी आलेली आहे. याकरता मुलाने काय केलं पाहिजे, मुलीने काय केलं पाहिजे? गुप्तदेशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे असले पाहिजे. अनेकांचा विश्वास असा आहे की पास्टरांनी प्रार्थना केली, पालकांनी प्रार्थना केली की देव ऐकेल. ज्याला गरज आहे तो नाही मागत. आणि मध्यस्थी करणारा जो ख्रिस्त आहे तो आपल्याच पापाकरता मेला, त्याने मार खाल्ला, निंदा सहन केली, काट्याचा मुकुट सहन केला, हातीपायी खिळे ठोकले, भाला बोकसला, तोंडावर थुंकले, गालात मारण्यात आलं. ज्याने एवढंच निंदा छळ सहन केली तो विनंती करतोय पित्याकडे, आणि ज्यासाठी विनंती करतोय तो कुठं आहे? तो देवामध्ये नाही, विश्वासात नाही, धीरामध्ये नाही. तो भयभीत आहे. त्याचा विश्वासच नाही की पिता मी मागण्यापूर्वी ऐकणार आहे. तो स्थिर नाही, त्यामुळे प्रार्थनेची उत्तर सुद्धा मिळत नाहीत. मग ते 6वा अध्याय स्पष्ट सांगते की तुम्ही त्याच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला जे काही अवश्य आहे ते तुम्ही मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळते. पित्याला ठाऊक आहे तुम्ही आज कशासाठी आलेला आहात, कुठल्या गोष्टीविषयी तुम्ही प्रार्थना करणार आहात. मग पित्याला ठाऊक आहे तर आपण भयभीत का व्हायचं? नम्रपणे आपली प्रार्थना पित्याला कळवावी, आभार प्रदर्शनाचं ते मिळालंच असा विश्वास ठेवा.
तर आपल्याला ते प्राप्त होईल. आपली आशा, आपली आशा पूर्ण करणार आहे त्याच्यावर असली पाहिजे. पारितोषिक निश्चय मिळणार आहे. तुम्ही ज्याची आशा धरलेली आहे ना, ते मिळणार आहे तुम्हाला निश्चित. पण जी धाव आहे तुम्हाला अशी धावली पाहिजे. तुमची धाव कशी धावली पाहिजे? शांतीने, प्रीतीने, विश्वास धरून, भयभीत न होता तुम्ही पळाला पाहिजे. पहा, फिलिप्पियरांस पत्र याचा 4 अध्याय 19 वचन काय म्हणतं? फिलिप्पियरांस पत्र याचा 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. प्रेज द लॉर्ड. माझा देव आपल्या संपन्न म्हणजे काय? परमेश्वर जसा पूर्ण संपन्न आहे वैभवाने, तसं देव संपन्न पाहतो. म्हणजे ह्या वचनाचा आत्मिक अर्थ काय सांगतो की परमेश्वर तुमच्या इच्छेनुसार नाही, म्हणजे तुम्ही जे मागताय तसं नाही. तो जसा संपन्न आहे, त्याची योजना जशी थोर आहे, त्याचे विचार जसे थोर आहेत, त्याचे मार्ग जसे थोर आहेत, तसं तुम्ही मागलेली मागणी तो पूर्ण करेल. तुमच्या मागणीपेक्षा अधिक चांगली गोष्ट देणारा तो आहे. तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. तो पुरविल. तुम्ही जे मागत आहेत त्यापेक्षा अधिक चांगल्या योजना त्याच्याकडे, दान पित्याकडे आहेत. त्याकरता तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. आज ज्या परिस्थितीतून तुम्ही चाललेला आहात, तुमच्या निर्जीव वस्तू आहेत. पहा, अब्राहमला जे वचन दिलं परमेश्वराने, तू बहुत राष्ट्रांचे बाप व्हावे, त्या वचनाकडे त्याचं लक्ष होतं. त्याचं शरीर निर्जीव झालेलं होतं वचन सांगतं, आणि सारेची कुस सुद्धा निर्जीव झाली होती. अब्राहमाने स्वतःच्या निर्जीव झालेल्या शरीराकडे पाहिलं नाही, साऱ्याच्या निर्जीव झालेल्या कुसेकडे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही. तर त्यांनी कुठं पाहिलं? त्यांनी देवाच्या वचनानुसार आपला अविश्वासात डळमळीत होऊ दिला नाही, अविश्वासात ट्रान्सफर होऊ दिला नाही. तो अविश्वासात गेला नाही, तर त्यांनी विश्वासात प्रबळ असा झाला. आणि त्यांनी जो विश्वास धरला त्याला नीतिमत्व असा मोजण्यात आला. प्रेज द लॉर्ड. आणि वचन आपल्याला सांगतं, फिलिप्पियरांस पत्र 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. तो तुमची गरज पुरवेल. तुम्ही केलेली मागणी, तुम्ही केलेली प्रार्थना तो पुरवणार आहे. आणि तो कशा पुरवणार आहे? पहा, इथं वचन काय सांगते? माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप. पहा, म्हणजे हे वचन काय सांगतं? मी पुन्हा एकदा तुम्हाला सारखं वाचून का दाखवतोय? कारण की तुम्ही जी मागणी करता, तुम्ही कुठल्या गोष्टीची मागत असाल, दैहिक आजारपण असेल किंवा तुम्हाला काही गोष्टीचे त्रास होत असतील, पण तुमच्या गरजा तुमच्या योजनेनुसार तुम्ही मागत आहात. मग ते 7व्या अध्यायात ख्रिस्त म्हणतो, पहा, तुम्ही वाईट असताना तुमच्या मुलाला, जो बाप वाईट असताना सुद्धा आपल्या मुलाला भाकर मागितली तर धोंडा देत नाही, मासा मागितलं तर साप देत नाही. असे तुम्ही वाईट असताना चांगलं देणं तुम्हाला समजतं, तर स्वर्गीय पिता किती सुंदर देणग्या तुम्हाला देईल असं वचन सांगतं. म्हणजे परमेश्वर तुम्ही जे मागता त्यापेक्षा अधिक चांगल्या योजना त्याच्याकडे आहे. जर तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाही तर धीर धरा, अब्राहमासारखा विश्वास ठेवा, स्थिर राहा, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण की ख्रिस्त म्हणतो, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे, मी पण काम करत आहे. तुम्ही केलेली प्रार्थना, विनंती, त्यावर पिता ख्रिस्त काम करत आहे. तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. तो पुरवणार आहे. तुमची विश्वासाची परीक्षा होत असताना तुम्ही धीर धरला पाहिजे. तुम्ही केलेल्या प्रार्थना, वचन, ख्रिस्त याच्यामध्ये विश्वास राहायला पाहिजे. तुमची समोरची परिस्थिती निर्जीव झालेली असेल, तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नसेल, तुमचं छळ होत असेल, तो छळ संपत नसेल, पण त्याच्या पुढे काय परमेश्वराने जो आनंद ठेवला त्याकडे पाहणारे बना. क्लेशाच्या पुढे परमेश्वराने आनंद ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपला मेंढपाळ त्याच मार्गाने केला. तोच मार्ग सरळ आणि सत्य आहे. जिथं अडचणी आहेत
ख्रिस्तामुळे छळ आहे, निंदा आहे. ख्रिस्ती विश्वासू म्हणून तुम्ही राहत असताना जर आज तुमचा छळ होत आहे तर गौरवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिलेला आहे. लक्षात ठेवा. हे देवाचं वचन सांगतं, मी सांगत नाही. देवाचं वचन जे सांगत आहे तेच तुम्हाला मी विदित करत आहे. त्यात कुठली भेळ करत नाही. जे वचन आत्मिक बोध आपल्याला देत आहे ते स्पष्ट सांगते की तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरविल. परमेश्वर पुरवणार आहे. अब्रामासारखा विश्वास ठेवा, ख्रिस्तासारखं आज्ञापालन ठेवा. जरी मरण आलं तर त्याच्या पुढे सार्वकालिक जीवन आहे. लक्षात ठेवा. ख्रिस्तामुळे छळ झाला आणि जरी आपल्याला जीव गमवावा लागला तरी विश्वासू राहा. प्रगटीकरण सांगतं. काय आपण असा विश्वास धरत आहोत का? पारितोषिक निश्चय मिळणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जी आशा धरलेली आहे, ज्या पित्यावर आशा धरलेली आहे, ख्रिस्तावर आशा धरलेली आहे, तर पारितोषिक निश्चय मिळणार आहात आणि ते मिळेल असे धावणारे बना. प्रेज द लॉर्ड. काय आपला असाच विश्वास आहे का? पहा, शेवटची 2 वचन वाचणार आहोत आपण. करिंथकराचे पहिले पत्र याचा 10वा अध्याय 13 वचन काय म्हणतं? मनुष्यात सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हाला गुदरली नाही आणि देव विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभवण्याचा उपाय करील, असे की तुम्ही सहन करण्यास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ती सहन करण्यास सुद्धा उपाय करेल, शक्ती देईल, सामर्थ्य देईल आणि त्यातून बाहेर पडण्याकरता सुद्धा तो उपाययोजना त्यांनी करून ठेवलेली आहे. तुम्ही त्याची वाट पाहणारे बना. नीतिसूत्र 23 अध्याय 18 वचन सांगतं, कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पारितोषिक निश्चय मिळणार आहे. तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळणार आहे. विश्वास ठेवा, तुमची आशा नष्ट होणार नाही. ही आपण प्रार्थना करूया. वाचलेल्या वचनानुसार प्रभू आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद भरो. वचनानुसार तुम्हाला स्थिर करो आणि तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला तुम्ही जो काही विश्वास ठेवलाय त्याच्याद्वारे मिळो. आमेन. हे आपण प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू, आज जेवढे प्रार्थनेत ऍड आहेत, हिवाळे आई, त्यांचे मिस्टर, लहान लेकरं, तुमचे शेजारचे, ऑनलाईन जेवढे पाहतात, सर्वांना वाचलेल्या वचनात तू आशीर्वादित कर. जे काही ते प्रार्थना करत आहेत त्या प्रार्थनेचे उत्तर ख्रिस्तामध्ये त्यांना तू देशील, आमचा विश्वास आहे. असा विश्वास, धीर, सामर्थ्य त्यांच्या ठाई तू घाल आणि सर्व सैतानी बंधनं ख्रिस्तामध्ये काढून टाक. कारण की प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे आणि ती स्वतंत्रता आज प्रत्येकाच्या जीवनी भर. जे काही आस्थान पश्चाताप करत आहेत, प्रभू त्याची मागणी ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. जे निराशात आहेत त्यांना आशेमध्ये ख्रिस्तामध्ये घाल. जे आज सैरवीर झालेले आहेत त्यांना विश्वासात स्थिर कर. जे आजारी आहेत त्यांना ख्रिस्ता तू बरं कर. होय प्रभू, हे प्रार्थना वचनाद्वारे सर्व काही तू शुद्ध केलेलं आहेस, आम्हाला ठाऊक आहे आणि तू त्याच्यावर काम करत आहेस, आम्हाला ठाऊक आहे. तू आम्हाला प्रार्थनेची उत्तर ख्रिस्तामध्ये देणार आहेस, आम्हाला ठाऊक आहे. म्हणून सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तुझकडे सुपूर्त करतो आणि प्रार्थना ख्रिस्त तारणकर्त्याच्या नावात मागितली म्हणताय पित्या. आमेन. हे आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे आणि जसे आम्ही सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर तो आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.
पुन्हा वेळ भेटला, पुन्हा भेटूया आपण ख्रिस्तामध्ये. तोपर्यंत विश्वासात धीरामध्ये स्थिर राहा. प्रभू तुमच्या प्रार्थनेची उत्तर देईल. आमेन.